नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 2024ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेत महायुतीचं सरकार आलं. देवेंद्र तीन पर्वाचा पर्व सुरू झालं. मंत्रिमंडळाची स्थापना ही करण्यात काही काळ गेला आणि ज्यावेळी प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्याची वेळ आली त्यावेळेस काही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीतील घटक पक्षातच चढाओढ लागलेली पाहायला मिळाली होती आणि त्यामुळंच नाशिक जिल्ह्याला तर अधिकृत असा पालकमंत्रीच नेमला गेलेला नव्हता, तर रायगडमध्ये प्रथम राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांना पालकमंत्री नेमलं होतं. मात्र त्या जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आणि विद्यमान मंत्री असलेले भरत गोगावले आणि तटकरे यांच्यात सतत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू होती. शेवटी हा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लागला आणि आदित्य तटकरे यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं आणि तिथं तब्बल 18 महिन्यानंतर भरत गोगावले यांच्याकडं रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र नाशिक इथं शिवसेना आणि भाजपत पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच होती. परंतु येऊ घातलेला कुंभमेळा आणि कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी जी भरघोस निधी विकास कामासाठी म्हणून दिला जात आहे त्याच्यावर डोळा दोन्ही पक्षांचा असणार हे नक्कीच. परंतु महायुतीतील मुख्य पक्ष असलेल्या भाजपनं इथं जोर लावला आणि इथं जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आणि मंत्री असलेले ज्यांना संकटमोचक म्हणून सरकार महायुती संबोधते त्या गिरीश महाजन यांच्याकडं नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तसं अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला कमी लेखण्यात येत आहे किंवा त्यांना दाबण्यात येत आहे की काय असं वाटण्यासारखीच सध्याची स्थिती आहे. मुख्यमंत्रीपद जरी सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं असलं तरीही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडं तसं महायुतीतला तो मुख्य पक्ष असतानाही दुर्लक्षच केलं जातं की काय असंच वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळंच मग रायगडचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं असलेलं पालकमंत्रीपद हे काढून घेण्यात आलं आहे आणि तिचं पालकमंत्री म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे यांचे शिंदे पक्षाचे तसे एकनाथ शिंदेंचे एकनिष्ठ असणाऱ्या भरत गोगावले यांच्याकडं ते पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तसं ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि ते भाजपसोबत गेले, मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं, त्यावेळेस भरत गोगावले अगदी आघाडीवर होते पण त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. नंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर परत महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मात्र भरत गोगावले मंत्री झाले. परंतु भरत गोगावले यांची अगदी प्रथमपासून आपण आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपणाला हवं अशी त्यांची इच्छा होती. परंतु ती इच्छा फलद्रूप होण्यासाठी बराच वेळ जावा लागला. तब्बल 18 महिने झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळालेलं आहे.
उशिरा का होईना पालकपद मंत्रिपद आपल्याला मिळाल्याचा आनंद भरत गोगावले यांना असणार हेही तेवढंच खरं. आता त्यांनी पालकमंत्रीपदासाठी जो खास कोट शिवलेला होता तो आता व्यवस्थित आहे की नाही, का नवीन कोट त्यांनी आता पालकमंत्रीपद झाल्यावर शिवायला टाकला आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या अगदी 2024पासून मी खास कोट शिवला आहे ही जी त्यांची सारखी बातमी होत होती, ती बातमी त्यामुळं चर्चेचा विषय होत होती आणि त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे असंच दिसते. असो, काल श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि श्रावणातला पहिला सण नागपंचमी असा दुर्मिळ योगायोग जुळून आलेला होता आणि यामुळं ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली होती. धाराशिव जिल्ह्यात रामलिंग येथील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर अगदी डोंगरात आहे आणि निसर्ग सौंदर्यानं बहरलेल्या याच्यात हे मंदिर असल्यामुळं इथं तर अगदी जिल्ह्यातीलच काय तर परजिल्ह्यातील पण भाविक श्रावणातल्या दर सोमवारी मग दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. कालच्या सोमवारीही रामलिंगच्या महादेवाच्या दर्शनाला मोठी गर्दी जमलेली होती. पाऊस तसा म्हणावा तसा पडलेला नसला तरी रामलिंगच्या मंदिराच्या अगदी वरच्या बाजूला जो धबधबा आहे तो सध्या सुरू असून त्या धबधब्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जात असतात. आमचे मित्र दैपळचे पत्रकार बंधू योगीराज पांचाळ हेही काल रामलिंगच्या डोंगरातील महादेवाच्या दर्शनाला गेले होते आणि ते एक यूट्यूब चॅनल चालवतात, एक साप्ताहिक काढतात. त्यासाठी त्यांनी तिचं जे छायाचित्रण केलं आहे त्यांनी काढलेली छायाचित्र आपण इथं देत आहोत. तर कालच्या रामलिंगच्या यात्रेला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. रामलिंगच्या यात्रेत खरा भाविकांना त्रास होतो तो तेथील माकडांचा, पण ती माकडंही उगाचच कुणाला त्रास देत नाही. जे त्यांना डिवचतात, त्यांना वाकुल्या दाखवतात, त्यांच्या अंगावर जायला ते तुजबरही घाबरत नाहीत. हेही अनेक वेळा दिसून आलेलं आहे. काल मग रामलिंगचा महादेव असो, धाराशिव शहरातील महादेवाचं मंदिर असो, नळदुर्गचं महादेव मंदिर असो, या ठिकाणी भाविकांची प्रचंड अशी गर्दी दिसून येत होती हे मात्र नक्की. बेरोजगारीची संख्या वाढत आहे, त्यामुळं मग विविध महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना योग्य अशा रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी विविध कार्यक्रम, विविध योजनांचं त्याचं हे करत विद्यार्थ्यांपुढं त्याचं हे ठेवतात. तसंच कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहीकर महाविद्यालय यांच्या वतीनं भारतीय सैन्यात जे अग्निवीराचं नवीन हे वेगळं हे केलेलं आहे, त्या भरतीसाठीचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या प्रशिक्षण शिबिराला महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यातून काही विद्यार्थ्यांची अग्निवीर यासाठी निवड होईल अशी अपेक्षा महाविद्यालयाला आहे. बघूया आता हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती जण त्या अग्निवीर भरतीसाठी जातात आणि त्यातून किती भरती होतात
हे लवकरच आपल्याला कळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.